DJ Moral Stories. सोनीच्या आईवडिलांचा एके दिवशी कार अपघातात मृत्यू झाला आणि म्हणून तिचे काका तिला त्यांच्या घरी घेऊन आले. पण सोनीच्या काकूला काकांचा हा निर्णय काही पटला नव्हता आणि म्हणून काकू नेहमी सोनीला ओरडत असे. सोनी, अगं सोनी, 1 वाजत आलाय आणि तू अजूनही दुपारची भांडी घासली नाहीस. काकू, तुम्ही आत्ताच काही वेळांपूर्वी खोल्या झाडून घ्यायला सांगितलेल्या ना, बस तेच काम आटोपलंय. हा तर मग काय झालं, एवढंच काम करून दमलीस. चल, ही भांडी सुद्धा आता घासून टाक. तुम्ही आणि पिंकू दादाने जेवण केलं ना, मला सुद्धा भूक लागली. मी पण आत्ता जेवणार. आधी जेवण द्या, नंतर एकत्रच सगळी भांडी घासते. तुला प्रत्येक गोष्टीवर वाद घालायला मजा येते का ग? आधी भांडी घास, मगच मिळेल जेवण. ठीक आहे, जशी तुमची मर्जी. एवढं बोलून बिचारी सोनी उपाशी पोटीच भांडी घासू लागली. बराच वेळ काकूंनी बोलणी ऐकवल्यानंतर सोनीला जेवण दिलं. हे काय काकू, फक्त 2च चपात्या? एवढी मेहनत केल्यानंतर तुम्ही मला फक्त 2 चपात्या देताय? अच्छा, जेवढं उरेल तेवढंच देईल ना तुला जेवायला. आता काय तुझ्यासाठी मी परत चपात्या करत बसू? तुझी भूक तर मला सुद्धा गिळून टाकेल. जर मी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही मला एखाद्या अनाथ आश्रमात पाठवा. तिथे निदान मला जेवण तरी नीट मिळेल. गप्प बस, कप गुमान मिळतंय तेवढं खा. आणखीन बरीच कामं पडलीत, नाहीतर रात्रीपर्यंत उपाशी ठेवेल. हे ऐकून बिचारी सोनी गप्प बसली आणि जेवण करू लागली. त्यानंतर काकूने तिला माडीवर साफसफाई करायला पाठवलं. दिवसेंदिवस काकूंचे अत्याचार वाढत चालले होते आणि बिचारी लाचार सोनी तिचं प्रत्येक काम ऐकायची आणि अत्याचार सहन करायची. मी आता आणखीन सहन नाही करू शकत. आजच काकांना सगळं सांगून टाकते. त्यानंतर ते जे काही म्हणतील ते मी मान्य करेल. एवढं बोलून सोनी परत कामाला लागली. रात्री सगळे एकत्र जेवायला बसले तेव्हा सोनी काकांना म्हणाली, काका, मला अभ्यास करायचा आहे. माझं नाव सुद्धा शाळेत घाला ना. का नाही बेटा, हे वर्ष संपू दे, नंतर तुला देखील त्याच शाळेत घालतो जिथे रिंकू शिकतोय, ठीक आहे? आहो, तुम्ही जरा गप्प बसता का? मी हिला इथे ठेवून घ्यायला यासाठी तयार झाले की ही मला घरकामात मदत करेल. जर ही शाळेत जायला लागली तर अर्धा दिवस तर त्या शाळेत जाईल आणि उरलेला दिवस गृहपाठ करण्यात घालवेल. मग काय सगळी कामं काय मी करायची का? नाही काकू, मी शाळेतून आल्यावर घरातली सगळी कामं करत जाईन आणि गृहपाठ रात्री करत जाईन. गप्प बस तू. मला माहितीये तू काही करणार नाहीस. आत्ताच तू कामचुकारपणा करतेस आणि तसंही तुझ्या शिक्षणावर आत्ता खर्च केला तर माझ्या मुलासाठी आणि माझ्यासाठी काय वाचेल ग? मला घर चालवायला अडचण येईल. काकूचं बोलणं ऐकून सोनी गप्प बसली आणि काका सुद्धा घाबरून शांत झाले. सोनीला कळून चुकलं होतं की तिचं इथे काहीच होऊ शकत नाही. म्हणून तिने खूप विचार केल्यानंतर तिने घर सोडण्याचा निर्णय घेतला. रात्र झाल्यावर ती घरात न सांगता बाहेर पडली आणि सकाळ झाल्यावर काकू आपल्याला शोधून परत गुलाम बनवेल असा विचार करून ती जंगलात निघून गेली. ती खूप दमली होती म्हणून ती एका झाडाखाली झोपली. सकाळी जेव्हा तिला जाग आली तर तिला भूक लागली होती. तिने पाहिलं की ती ज्या झाडाखाली झोपली आहे त्या झाडावर एक माकड बसून केळी खात होतं. मला तर खूप भूक लागलीये. मी काय खाऊ आता? मी तर याचा विचारच केला नाही. माकड तिचं बोलणं ऐकत होता. त्याने त्याच्या जवळच्या केळीच्या घडातले 2 केळी तोडून सोनीच्या दिशेने भिरकावली. सोनीने आनंदाने ती केळी उचलली आणि त्याच्याकडे बघून हसली. धन्यवाद माकडा, तू खूप चांगला आहेस. माकडाने पण हसून तिला प्रतिसाद दिला. सोनीने ती केळी खाल्ली आणि ती पुढे चालू लागली. माकड सुद्धा झाडावरून खाली उतरून तिच्या मागे मागे चालू लागला. सोनीला याची कल्पना नव्हती. ती चालत दुसऱ्या गावात पोहोचली. एका झाडाच्या फांदीवर बसून तिने पाहिलं तर ते माकड तिच्या मागेच होतं. अरे माकडा, तू इथे कसा? तू माझा पाठलाग करतोयस का? तिचं बोलणं ऐकून त्या माकडाने होकारार्थी मान हलवली. अरे वा, तुला तर माणसाची भाषा कळते. असं वाटतंय की आपली परिस्थिती सारखीच आहे. माकडाने परत होकारार्थी मान हलवली. काही हरकत नाही. आजपासून तू माझा मित्र आणि मी तुझं नाव मोंटू ठेवते. सोनी मोंटू बरोबर एकदम खुश होती. माकड का असेना पण कोणीतरी तिच्या बरोबर आहे याचा तिला आधार वाटत होता. काही वेळ आराम केल्यानंतर सोनी परत पुढे चालू लागली. तिला एक ढाबा दिसला जिथे काही लोक बसून जेवत होते. पण सोनीजवळ पैसे नव्हते. जशी ती एका खुर्चीवर जाऊन बसली, एका म्हाताऱ्या व्यक्तीने तिच्या पुढ्यात जेवणाचं ताट आणून ठेवलं.
सोनीला खूप भूक लागली होती. तिने जेवायला सुरुवात केली आणि थोडं जेवण मोंटूला पण दिलं. हे बघून सगळे आश्चर्य व्यक्त करत होते की हा एक माकड किती पद्धतशीर तिच्या बरोबर जेवतोय. बेटा, तुझं पोट भरलंय की आणखीन जेवण आणून देऊ? नाही काका, माझं पोट भरलंय. खूप भूक लागली होती म्हणून मी जेवण पुढ्यात दिसताच त्यावर ताव मारला. पण माझ्याजवळ पैसे नाहीयेत. मी हे सांगायचं विसरून गेले. हे ऐकून तो म्हातारा हसू लागला. तुम्ही काळजी करू नका. या जेवणाच्या बदल्यात आज रात्रीपर्यंत मी या ढाब्यावर काम करेन. तुम्ही म्हणाल तेवढं काम मी करेन. बेटा, असं काही नाहीये की मी या जेवणाच्या बदल्यात तुझ्याकडनं जबरदस्ती काम करून घेईल. तू जाऊ शकतेस. धन्यवाद काका, पण मी जाऊ तरी कुठे? मला तेच कळत नाहीये. का? तुझं घर नाहीये का? हे ऐकून सोनीने त्यांना सगळं सांगितलं. तू एकदम योग्य जागी आली आहेस बाळा. जे तुझ्या बरोबर घडलं तसं काही माझ्या बरोबर पण घडलं होतं. तसं तर मला 2 मुलं आहेत, पण लग्नानंतर ते फक्त त्यांच्या बायकोचंच ऐकतात. त्यांनी तर मला घरातून काढलं आणि मी माझ्या वाटणीच्या पैशातून हा ढाबा उभारला. आता इथेच माझं आयुष्य काढतोय मी. आता तू पण इथेच माझ्या बरोबर राहा, अगदी माझ्या मुलीसारखी. ठीक आहे काका, तुम्ही म्हणाल तसं. पण राहण्याच्या मोबदल्यात मी इथे काम करेन. आजपासून ग्राहकांना जेवण वाढण्याचं काम मी आणि माझा मित्र मोंटू करणार. तुम्ही फक्त खुर्चीत बसून देखरेख करा. म्हाताऱ्याने सोनीचं म्हणणं ऐकलं आणि आता सोनी आणि तिचा माकड मोंटू ग्राहकांना जेवण वाढत होते. स्वयंपाकी जेवण तयार करायचा आणि तो म्हातारा पूर्ण दिवस आरामात बसून घालवायचा. काही दिवसांनंतर एक मुलगा ढाब्यावर आला आणि तो सोनी आणि मोंटूला ढाब्यावर काम करताना बघून हैराण झाला. ही नवीन मुलगी कोण आली आहे तडका लगा के? तो त्या म्हाताऱ्याजवळ जाऊन म्हणाला, काका, मी काही दिवसांकरता बाहेर काय गेलो, तुम्ही नवीन कामगार ठेवले तडका लगा के? सुनील, ही कामगार नाहीये, माझ्या मुलीसारखी आहे आणि तू तर काही बोलूच नकोस. प्रत्येक आठवड्यात तू कुठे ना कुठे फिरायला निघून जातोस. मग पुढले 3-4 दिवस मलाच काम करावं लागतं. हा ठीक आहे ना काका, इथून पुढे सुट्टी नाही घेणार. तुम्ही मला असं कामावरनं काढू नाही शकत तडका लगा के. ठीक आहे, नाही काढत. जा, तू पण तुझ्या कामाला लाग जा. धन्यवाद काका, आता मी पण आलो ना, आता सगळं काम झटपट होईल तडका लगा के. म्हातारा सोनीला म्हणाला, बेटा, तू आजपासून स्वयंपाक्यांबरोबर किचन मध्ये जेवण बनवत जा. सुनील आणि मोंटी ग्राहकांना जेवण वाढत जातील. ठीक आहे काका. सुनील कामाला लागला, पण त्याला सोनीचा खूप राग यायचा. एक दिवस तो किचन मध्ये गेला आणि स्वतःशीच बोलू लागला, या सोनीला इथून बाहेर काढायचा आता बंदोबस्त करावा लागेल. जोपर्यंत ही इथे तोपर्यंत माझं काही होणार नाहीये तडका लगा के. त्याचं हे बोलणं मोंटू ऐकत होता. त्याने पाहिलं की सुनीलने थाळी उचलली आणि तो बाजूला निघून गेला आणि जेवणात खूप सारं तिखट घालून ती थाळी ग्राहकांकडे घेऊन जाऊ लागला. ग्राहकापुढे ती थाळी ठेवून तो हसत माघारी फिरला. आता येईल मजा तडका लगा के. तो ग्राहक जसं जेवण करणार तसं त्याला झणझणीत तिखट लागणार आणि तो आरडाओरड करणार. मग मी म्हणणार की हे जेवण सोनीने बनवलं होतं आणि काका तिला ओरडणार तडका लगा के. त्याचं बोलणं ऐकून मोंटू लगेच ग्राहकाजवळ गेला. त्याच्या पुढ्यातली थाळी उचलून घेऊन आला. हे बघून सगळे अचंबित झाले. म्हातारा आणि सोनी बघतच होते. काय झालं मोंटू? ही थाळी तू परत का घेऊन आलास? असं वाटतंय याला स्वतःचंही जेवण करायचंय तडका लगा के. मोंटूने ती थाळी सुनील पुढे नेऊन ठेवली आणि दुसऱ्या थाळीत स्वतः जेवण वाढून ती थाळी ग्राहकापुढे नेऊन ठेवली आणि तो परत त्याच्या जवळ आला. सोनीला काहीही कळत नव्हतं की तो असं का करतोय. मोंटू, मला सांग, तू ही थाळी परत का आणलीस ते? हे ऐकून मोंटूने थाळीकडे इशारा करत सुनीलकडे पाहिलं आणि परत थाळीकडे इशारा करू लागला. सोनीच्या लक्षात आलं की त्याला काय म्हणायचंय. सुनील, मोंटू म्हणतोय की ही थाळी तू खा. हे ऐकून सुनील थोडा गडबडला आणि मी का हे जेवण जेवू? तुझं माकड वेड झालंय तडका लगा के. आजपर्यंत मोंटू असा कधीच वागला नाही, पण आज याचं काहीतरी म्हणणं आहे. आपण याचं म्हणणं टाळू शकत नाही. मेलो मी आता तडका लगा के. चल सुनील, हे खायला सुरुवात कर.
तेव्हाच आम्हाला सगळ्यांना कळेल की मोंटू काय सांगायचा प्रयत्न करतो. हे ऐकून इच्छा नसताना देखील सुनील जेवायला बसला आणि 1-2 घास खाल्ल्यानंतरच त्याची हालत फार वाईट झाली. त्या जेवणामुळे तोंड जळत होतं, पण पकडले जाऊ नये म्हणून तो ते लपवण्याचा प्रयत्न करत होता. आज माझं काही खरं दिसत नाहीये, तडका लगा की. तो जेवत होता आणि खूप बडबडही करत होता. हे बघून मोंटू खुश होत होता आणि सोनी आणि म्हातारा त्याला असं करताना बघून आश्चर्य व्यक्त करत होते. जेव्हा त्याला ते असह्य झालं तेव्हा तो ओरडला, पाणी पाणी, मला पाणी द्या, नाहीतर मी मरेल, तडका लगा के. हे बोलून तो उभा राहिला आणि इकडे तिकडे विड्यासारखा पळू लागला. सोनीने त्याला पाणी देताच तो पूर्ण तांब्याभर पाणी प्यायला. अरे हे चाललंय तरी काय, जरा सांगशील तू? सगळं सांगतो, तडका लगा के. मी जेवणात तिखट घातलं होतं, ज्याने ग्राहक नाराज होऊन परत जातील आणि याचा आळ सोनीवर येईल की तिने जेवण नीट बनवलं नाही. पण या मोंटूने तर माझी हालत खराब करून टाकली, तडका लगा के. हे ऐकून म्हाताऱ्याने सोनीकडे एकदा पाहिलं आणि दोघेही जोर जोरात हसू लागले. वाईट विचारांचे वाईट परिणाम. बरं झालं तुझ्या बरोबर असंच व्हायला हवं होतं. आता तू या ढाब्याला विसरून जा आणि दुसरीकडे काम शोध. साहेब असं करू नका, यापुढे मी असं कधीही वागणार नाही. प्लीज मला एक संधी द्या, तडका लगा के. सोनी या ढाब्यावर फक्त काम करत नाही बेटा, ती या ढाब्याची मालकीण आहे, मालकीण. माझ्यानंतर हे सगळं हिचंच होणार आहे. जर तू हिच्याशी वाईट वागशील तर तुझ्यासाठी इथे काहीही जागा नाहीये. असं नाही वागणार परत साहेब, प्लीज. असं बोलून त्याने सोनीची माफी मागितली. सोनी, मला माफ कर, तडका लगा के. आजपासून मी इमानदारीने काम करीन. ठीक आहे, तुला आणखीन एक संधी देते, पण पुन्हा तू जर काही चूक केलीस तर तुला या ढाब्यावरून कायमचं जावं लागेल, ते सुद्धा तडका लगा के. हे ऐकून सगळे एकत्र हसू लागले आणि मग सुनील देखील हसू लागला.